नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत आहोत। तर आपले त्याच्यामधला पहिला जो भाग आहे मानसिक क्षमता चाचणी, त्याच्यामधले 2 धडे झालेले आहेत। आता तिसरा चालू करूत आपण। आकृती पूर्ण करा। तिसरा आहे आकृती पूर्ण करा। त्याच्यामधला स्वाध्याय पाहूत बघा। स्वाध्यायामधला प्रश्न पहिले मी वाचते बघा। पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती आहे, म्हणजे या प्रश्नामध्ये प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्यातील एक भाग वगळला आहे। हा पूर्ण जो चौकोन आहे त्याच्यामधला एक भाग वगळलेला आहे, कमी केलेला आहे। उजवीकडील उत्तराच्या आकृत्या ए, बी, सी आणि डी या काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृत्यांपैकी जी आकृती तिची दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकेल ती आकृती कोणती ते शोधून काढा व त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळे काळे करा। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ही उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत 4, त्याच्यापैकी जे आपलं उत्तर असेल ते ए, बी, सी, डी त्याच्यापैकी एक जो असेल त्याला गोल करायचं आहे, काळं करायचं आहे। ठीक आहे, तर पहिला प्रश्न पाहूत आपण। प्रश्न आकृती कशी आहे बघा। पहिल्या प्रश्न आकृतीमध्ये पूर्ण एक चौकोन आहे, त्याच्यामध्ये 4 रेषा म्हणजे 2 लाईन मारलेल्या आहेत, जे 4 भाग झाले तयार। आणि याच्यामध्ये ही आकृती याच्यामध्ये वरच्या दोन्ही बॉक्समध्ये सेम आकृती दिसत आहे, खालच्यामध्ये सुद्धा तशीच आहे। दोन्ही म्हणजे 3 जे आहेत तिन्ही बॉक्समध्ये सेम आहेत। तर मग इथे वगळलेल्या जागी सुद्धा यासारखीच आकृती यायला पाहिजे। तर ए मध्ये तशी दिसत आहे का पाहायचं। ए मध्ये त्याच्यासारख्या सगळ्या रेषा आहेत, म्हणजे हे आपलं उत्तर ए आहे बघा। कारण बी मध्ये काय दिसायलं, याच्यामधले एक लाईन कमी आहे म्हणजे हे उत्तर नाही आहे। याच्यामध्ये सुद्धा एक लाईन कमी आहे, हे पण नाही आहे। आणि याच्यामध्ये याच्या रेषा ज्या आहेत क्रॉसमध्ये मारलेल्या आहेत, पण आपलं ए जे उत्तर आहे ते सेम याच्यासारखं दिसत आहे, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए। प्रश्न क्रमांक 1चं ऑप्शन नंबर ए। तुम्ही या परीक्षेमध्ये असं राईट नाही करायचं आहे की इथं जे गोल लिहिलेले असतात त्याला याच्यापैकी जे आपलं उत्तर आहे ए त्याला पूर्ण असं गोल करायचं, त्याच्या बाहेर पण जाऊ द्यायचं नाही आणि छोटं पण काढायचं नाही, बरोबर गोल करायचं आहे। ठीक आहे, प्रश्न दुसरा पहा। दुसऱ्यामध्ये गोल दिलेत आणि त्याच्यामध्ये त्रिकोण आहे। ठीक आहे, आता हे खालचं बघा, याच्यामध्ये रेषा मारलेल्या आहेत क्रॉस, म्हणजे तिरक्या रेषा आहेत वरच्या ह्याच्यात, खालच्या पण तिरक्या आहेत, पण ह्या वरच्या साईडला आहेत वरी आणि ह्या खालच्या साईडला आहेत। आता याच्या समोरच जी आकृती आहे दिलेली ती त्याच्या आरशातील आकृती आहे। याची आकृती आरशामधली आकृती आहे, अशी दिसणार आपण आरशात पाहिली तर ह्या आकृतीची आरशातील आकृती कशी असू शकते। तर ए मध्ये दिलंय, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे, म्हणजे सेम तंतोतंत जुळणारी आकृती आहे। म्हणजे आपल्याला कोणती पाहिजे, आरशातील आकृती। ही नाही, याचं उत्तर बी मध्ये काय दिले बघा, हे जे आहे खाली आहे टोक, याचं कुठे आलेलं आहे, वरी आहे, पण आरशातील आकृतीचं टोक हे समोरासमोर येईल, म्हणजे याचं इथे पाहिजे। ठीक आहे, अशी आकृती जी आहे इथे रेषा मारलेल्या आहेत, हे टोक इथे यायला पाहिजे आरशातील आकृती म्हटलं तर हे पण नाही आहे। सी मध्ये उभ्या रेषा आहेत, त्याच्यामध्ये तिरक्या रेषा आहेत म्हणून हे पण नाही आहे। डी मध्ये बघा, हे टोक जे आहे हे इथे समोरासमोर बरोबर आलेलं आहे, म्हणजे आरशातील आपली आकृती आहे ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 मध्ये इथे एक बाण गेलेला आहे आणि हे जे आकृती आहे ह्याच्या उलट या पुढच्या बॉक्समध्ये म्हणजे विरुद्ध दिशेला कसं दिसत आहे, सेम जे आहे ते त्याच्या उलट गेलेलं आहे। ठीक आहे, अशी आकृतीच इकडे आहे, फक्त उलटी आहे। आणि मग ह्याच्यासारखीच आपल्याला उलटी आकृती याच्यामध्ये पाहायची आहे, म्हणजे हे जे काढलेलं आहे तर असं आपल्याला अशा प्रकारे पाहिजे बघा असं। ठीक आहे, या हाफ सर्कल हे याच्या उलट यायला पाहिजे। हा जो भाग आहे तर याच्यामध्ये ए मध्ये आहे का नाही, याच्यामध्ये फक्त 2 रेषा दिसत आहेत, म्हणजे हे उत्तर नाही आहे। बी मध्ये त्याच्यासारखे आहे दिसत आहे बघा, हे जी आकृती आहे ही आणि हे सेम आहे, म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर बी आहे। सी नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये काय केलं, याच्या इथं रेषेला जोडलेलं आहे, पण आपल्या इथं रेषेला जोडलेलं नाही, दोन्हीमध्ये अंतर आहे। डी मध्ये हे छोटंसं काढलं आहे आणि हे सेम आहे। ह्या आकृतीमध्ये एवढाच फरक आहे की हे छोटंसं आहे आणि हे जे आहे त्याच्याबरोबर सेम आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी आपला प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे। तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा काय केलेलं आहे, हे तिन्ही आकृत्या सेम दिसत आहेत तिन्ही बॉक्समधल्या,
ठीक आहे, मग आपल्याला याच्यामध्ये सुद्धा यांच्यासारखीच आकृती शोधायची आहे. तर ए मध्ये तसं दिसत आहे का बघा, नाही. याच्यामध्ये काय झाले, याच्यामध्ये जे गोल आहे ते खालच्या साईडला आले, पण या सगळ्या आकृतीमध्ये कुठे आहे, इथे नाही आहे. इथल्या दुसऱ्या याच्यामध्ये, दुसऱ्या लाईनमध्ये, इथे पण दुसऱ्या लाईनमध्ये, इथे पण दुसऱ्या लाईनमध्ये आहे. आणि ही जी रेष आहे आडवी, त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनला जोडलेली आहे. ठीक आहे, छोटीशी आडवी रेष. याच्यामध्ये बघा काय झाले, ही जी रेष आहे याला इथे आणि इथे, ही आडवी रेष इथे पाहिजे होती आणि हा गोल इथे असायला पाहिजे होता, पण हे चुकीचं आहे. म्हणून बी बघू आपण. बीमध्ये काय केले, हे जे गोल आहेत हे 2 आलेले त्याच्यामध्ये, पण या आकृतीमध्ये 2 गोल नाही आहेत, म्हणून हे पण नाही आहे. सीमध्ये काय झाले बघा, ह्या आकृतीमध्ये ही आणि ही आकृती सेम येईल. जर ही आपण इथे घेतली तर हे गोल जे आहे ते या साईडला जाईल, पण आपल्याला कुठे पाहिजे, हे समोरासमोर आले बघा. हे याच्या समोर आहे, याच्या समोरची आकृती पाहिजे आपल्याला. हे समोरासमोर म्हणजे विरुद्ध दिशेला. तर ह्याच्या विरुद्ध दिशेला हे गोल इथे येणार, समोर येणार, या साईडला नाही, इथे येणार. ठीक आहे, म्हणून हे पण नाही आहे. तर हे डी आपली आकृती असू शकते, कारण हे जे गोल आहे बघा, ही जी आकृती आपण इथे मांडली तर याच्या समोरासमोर एक गोल येणार आहे आणि आपला हे जो बॉक्स आहे हा पूर्ण होणार आहे, म्हणजे प्रश्न आकृती आपली पूर्ण होईल. तर प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 5 पहा. ह्याच्यामध्ये ह्याच्या कॉर्नरला चौकोन काढलेले आहेत आणि ही जी आकृती आहे हे पूर्ण अशी जोडलेली आहे, म्हणजे असं चौकोन यायला पाहिजे आणि त्याला डॉट डॉट दिलेले आहेत. ठीक आहे, आता ए बघू आपण. हे ए जर आपण इथे काढली तर काय होईल, ह्याच्या उलट होणार आहे, म्हणजे अशी आकृती यायला पाहिजे. आणि हे गोल जे आहेत हे काढलेले हाफ सर्कल किंवा त्या रेषा ज्या आहेत गोल गोल, त्या बाहेरच्या साईडला पाहिजे, पण हे जे आपण इथे काढलं तर हे आतमध्ये होईल, म्हणून हे उत्तर नाही आहे. बीमध्ये सुद्धा काय झाले, हे जे अर्ध गोल काढलं हे इथे नाहीच आहे आकृतीमध्ये, आणि हे सुद्धा रेषामध्ये येणार हे गोल काढलेलं, त्याच्यामुळे हे उत्तर नाही आहे. सीमध्ये हा जो चौकोन काढला आहे हो, हा जो आहे तो बाहेर साईडला पाहिजे होता, पण हे आतमध्ये येईल. जर आपण ही आकृती इथे जोडली तर काय होईल, हे जे बरोबर आहे, ठीक आहे, हे गोल काढलेले आणि हे जे रेषा काढल्यात ह्यासुद्धा बरोबर येतील, पण हे चौकोन जे आहे ते इथे असायला पाहिजे होतं. हे इथे काढलं तर हे सेंटरला येईल, ह्या आकृतीशी मिळतं जुळतं होणार नाही, म्हणून हे पण उत्तर नाही आहे. ऑप्शन नंबर डी पाहू आपण. डीमध्ये गोल आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये 4 आहे, याच्यामध्ये 4 आहे, याच्यामध्ये सुद्धा 4 आहेत, याच्यात पण 4 आलेले आहेत आणि हे पण बाहेर साईडला येईल गोल, आणि चौकोन जे आहे ते या कॉर्नरला येईल, म्हणून आपल्या उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. आता प्रश्न क्रमांक 6 पहा. याच्यामध्ये फूल काढलेलं आहे, फुलाचा आकार काढला आहे, फक्त याच्यामधले जे गाळलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता हे आपण ए ऑप्शन नंबरचं जोडलं तर काय होईल, ते फुलाचं इथे जोडल्याच जाणार नाही, पाकळी जोडल्या जाणार नाही, म्हणजे हे नाही आहे. बीमध्ये सुद्धा ही आकृती या साईडला आहे, ह्या साईडला नाही आहे, फुल आपले या साईडला आहे, म्हणून इकडे पाहिजे होतं, हे पण नाही आहे. सी खाली आहे, आपलं फुल खाली आहे का, इथे सेंटरला आहे, म्हणून ही आकृती जोडली तर तशी येणार नाही, म्हणून ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे. आपण ह्या जे पाकळ्या ह्याला हे जे उचलून भाग इथे जोडला तर आपलं उत्तर, आपली आकृती प्रश्न आकृती पूर्ण होईल, म्हणून ह्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 6चा ऑप्शन नंबर डी. आता प्रश्न क्रमांक 7 पहा. याच्यामध्ये वर्तुळ काढलेले आहेत, 1 2 3 4 आहेत आणि त्याच्यामध्ये रेषा मारलेल्या आहेत बघा, आणि त्याच्या आतमधून पण त्याचे 2 भाग केलेले आहेत. प्रत्येक जे चौकोन आहे ते 1 2 3 4, एका चौकोनामध्ये 4 भाग केलेत. परत त्याच्यामध्ये क्रॉस लाईन मारलेली आहेत, प्रत्येक एका बॉक्समध्ये त्याचे 2 2 भाग झालेत. ठीक आहे, तर हे आपल्याला गोल पूर्ण करायचे. तर ही आकृती ए जोडली तर याच्यासारखी येईल का, नाही येणार, कारण हा शेप जे आहे तो कसा पाहिजे होता, उलटा पाहिजे होता, कारण आपल्याला असं जोडायचं आहे. ठीक आहे, म्हणजे असे वर्तुळ आले पाहिजे. ठीक आहे, चौथा भाग बघायचा आहे, तर हे बी येईल का बघा. याच्यामध्ये 2 रेषा आहेत, याच्यामध्ये 4 सर्कल पण काढलेले आहेत, म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, हे बरोबर आहे. ठीक आहे, आणि या पहिल्याच लाईनमध्ये पहिली आणि दुसरी लाईन जोडून त्याच्यामध्येच रेषा आहेत. ह्याच्यामध्ये डीमध्ये काय केले बघा,
एक रेष सोडून दिली आहे, दुसरी आणि तिसऱ्या रेषा त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये आडव्या रेषा काढलेल्या आहेत छोट्या छोट्या, पण याच्यामध्ये जे आहे ते पहिली आणि दुसरी जी सर्कलची लाईन आहे त्याला जोडलेल्या आहेत, म्हणून उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर बी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, समजत नसेल ते पण सांगा. ओके. तर प्रश्न क्रमांक 8 पहा. याच्यामध्ये काय केलेलं आहे, विरुद्ध दिशेला आकृत्या ज्या आहेत त्या सेम आहेत. ठीक आहे, म्हणजे ही जी आकृती आहे त्याच्या उलट आहे. आता ही जी आकृती आहे अशी गोल काढलेले आहेत, त्याला जोडलेलं आहे, ती आपल्याला त्याच्या समोरासमोर आकृती पाहिजे. ठीक आहे, ही आणि ही सेम आहे, ही आणि ही आपल्याला सेम असायला पाहिजे, म्हणजे उलट असायला पाहिजे त्याच्या समोरासमोर. तर ए येईल का? ए नाही येणार, कारण इथं सरळ रेषा आहे, इथे गोल आहे. ए नाही आहे, बी पण नाही आहे, कारण इथे पण काय झालं आहे, इथे सरळ रेषा आली आहे म्हणून हे नाही आहे. सीमध्ये बघा ही क्रॉस काढलेला आहे रेष, बरोबर आहे. इथे 2 गोल आहेत आणि इथे सुद्धा वरून गोलच आकार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे प्रश्न 8चं. ओके. आता प्रश्न क्रमांक 9 पहा. याच्यामध्ये चौकोन आहे, त्याच्यामध्ये रेषा काढलेल्या आहेत आणि रंगवलेला आहे. मग आपल्याला हा जो उरलेला भाग आहे तो शोधायचा आहे. ठीक आहे, आपण आकृती एक एक जोडून पाहू. तर ए जर आपण इथे लावून पाहिली तर हे मधातला भाग सेम आहे, बरोबर आहे. याच्या ज्या रेषा आहेत त्या पण सेम येतात का बघा, ह्या क्रॉसमध्ये अशा रेषा मारलेल्या आहेत, तिरक्या लाईन मारलेल्या आहेत. ते इथे पण कशा यायला पाहिजे होत्या, अशाच यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए याच्यामध्ये बरोबर बसत आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर एच याचं उत्तर येईल. बीमध्ये पाहिलं तर काय होत आहे, दुसरा जो बॉक्स आहे रंगवलेला आहे, पण आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे, मधातला भाग रंगवलेला पाहिजे. आणि सीमध्ये पाहिलं तर मधातला रंगवलेला बाहेर रेषासुद्धा आहेत, पण हा जो भाग आहे इथे बसणार नाही. ही जी आकृती आहे आपण इथे लावली तरी या साईडला हा रंगवलेला भाग येईल, म्हणून हे बाकीचे उत्तर नाही आहेत. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. आता प्रश्न क्रमांक 10. ह्याच्यामध्ये मधात गोल काढलेले आहे आणि साईडला त्रिकोण जोडलेत. ठीक आहे, मग आपल्याला इथला भाग वगळलेला कसा असू शकतो, इथे अर्ध गोल येईल आणि हा चौकोनाची इथे एक रेष येणार आहे आणि इथे एक त्रिकोण येईल. ठीक आहे, तशी आकृती कोणती आहे पाहिजे, ए आहे का नाही. बीमध्ये इथे गोल जोडलेला आहे, बरोबर आहे, इथे त्रिकोण आहे. ठीक आहे, म्हणजे आपले पण हा जो गोल आहे पहा, बरोबर आहे का, हो. तर आपला ऑप्शन नंबर बी हे याच्यामध्ये बरोबर जोडल्या जाऊ शकतं. म्हणजे आपली ही आकृती बरोबर आहे, आकृती आपली पूर्ण झाली बी बसवल्यानंतर. सीमध्ये हा त्रिकोण वेगळाच काढलेला आहे आणि गोलसुद्धा याच्यामधून रेष तिरकी रेख काढली आपल्या आकृतीमध्ये तशी नाही आहे. डीमध्ये सुद्धा त्रिकोण वेगळा आहे, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 11. यामध्ये बाण काढलेत बघा, मधातल्या साईडला त्याचं तोंड आहे बाणाचं आणि वरती एक छोटीशी रेष काढली आहे. ठीक आहे, आता ही आकृती आपल्याला पूर्ण करायची असेल तर इथे एक रेष येईल आणि बाण येईल. ठीक आहे, तशी आकृती कोणती आहे, ए आहे का नाही. ह्याचा बाण कोणता व्हायला बघा, तिन्ही बाण कुठे आहेत, त्याच्या सेंटरच्या दिशेने दाखवलेले आहेत, म्हणजे आपल्याला हे चौथासुद्धा या दिशेने दाखवणारच पाहिजे. तर हा आहे का नाही. बी आहे का, बीमध्ये काय केले बघा, सरळ आहे, याच्यामध्ये आपल्याला तिरका बाण पाहिजे. ठीक आहे, हे नाही आहे. सीमध्ये सुद्धा आडवा आहे, त्याच्यामुळे हे नाही आहे. तर डीमध्ये जे आहे बघा ती आकृती आपण याच्यामध्ये बसवली तर बरोबर आकृती पूर्ण होते. मग उत्तर आहे आपलं प्रश्न क्रमांक 11चं ऑप्शन नंबर डी. आता प्रश्न क्रमांक 12. याच्यामध्ये साईडला अर्धे गोल काढून मधातला भाग रंगवलेला आहे आणि याच्यामध्ये जे बाण आहेत बघा ते काय आहेत, हे 2 जे आहेत आणि त्याच्यासमोर एक काढला आहे आणि हे 2 बाण आहेत. ठीक आहे, या साईडला सुद्धा 2 बाण पुढे जात आहेत आणि एक त्याच्या विरुद्ध दिशेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा 2, म्हणजे हे अशी आकृती आहे, हे अशी म्हणजे असे फिरत जात आहे आकृती. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 12मध्ये काय केले बघा, हे जे बाण आहेत हे 2 दिसत आहेत, एकमेकांच्या समोर काढलेले आहेत आणि 2 सेम आहेत. ठीक आहे, आणि एक त्याच्या विरुद्ध दिशेला काढला आहे
आणि हे रंगवलेला भाग दिसत आहे. म्हणजे काय होत आहे, ही आकृती जी आहे ती पाण्यातील आकृती, ह्या आकृतीची ही पाण्यातील आकृती आहे. तर आपल्याला ही जी वरची आकृती आहे उजव्या साईडची, त्याच्यात पाण्यातील आकृती तशी शोधायची आहे. ही पाण्यातील आहे म्हणून आपल्याला ही पाण्यातीलच आकृती पाहिजे. तर तशी पाण्यातली आकृती जर बघितली, हे जोडलं, ठीक आहे. हे हा जो बाण आहे इथे तो खाली येणार, ठीक आहे, इथे बरोबर आला आहे. आणि हे 2 बाण जे आहेत ते वरच्या साईडला आहे, खाली दाखवलेत हे वरच्या साईडला येणार. पाण्यातील जी आकृती असते ती उलटी असते, म्हणून ही जी आकृती आहे आपली इथे आकृती आपली पूर्ण होते जर आपण ही जोडली इथे तर, ठीक आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 13मध्ये काय दिले बघा, चेहरा आहे, ठीक आहे. चेहरा कसा दिला आहे ते त्याच्या डोळ्याचा जो भाग आहे असं काढला आहे, कान आहे आणि इथे नाक आहे. आपल्याला हीच आकृती अशीच सेम इकडे असायला पाहिजे, ठीक आहे. ही जी आकृती आपण अशी पूर्ण अर्ध गोल काढलं आहे, ते डोळा काढला, नाक काढलं, तोंड काढलं आणि कान, तर ही जर आपण पूर्ण जोडली तर अशी येईल का पहा. त्याचे कान, नाक, डोळे जे दिलेले ते सेम तशी आकृती दिसत आहे का पाहायचं. याच्यामध्ये काय फरक दिसत आहे. याच्यामध्ये बघा खालच्या साईडला आहे स्माइल, इथे सरळ आहे, म्हणजे हे दोन्ही नाही आहेत. आता या दोन्हीमध्ये काय आहे फरक, ह्या आकृतीला नीट लक्ष देऊन पहा बघा. दोन्ही आकृत्या सेमच दिसत आहेत. तुम्ही म्हणताल दोन्ही पण आकृत्याचं सेमच आहे, मग याच्यामध्ये काय फरक असू शकतो. तर याच्यामध्ये काय आहे, ही जी आकृती आहे बघा याच्यामध्ये जोडलं आहे, त्याच्यामध्ये काय आहे, ही आकृती ह्या बॉक्सला जोडलेली आहे का नाही, तर थोडंसं अंतर आहे. या रेषेमध्ये अंतर आहे, इथे काय झालं आहे जोडून आलेलं आहे, चिटकून या चौकोनाला काढलं आहे, म्हणून ही आकृती नाही आपली. हे जे आहे थोडंसं अंतर आहे, इथे पण अंतर आहे. जर हे आपण जोडलं तर एक खालीवरी होईल तोंड, ठीक आहे. म्हणून ही आकृती आपली बरोबर आकृती बसवली तर पूर्ण होईल. प्रश्न क्रमांक 14मध्ये पहा, याच्यातला हा भाग वगळलेला आहे. तर ही आकृती आपल्याला पूर्ण करायची असेल तर इथे 2 हाफ सर्कल येतील, इथे चौकोन येईल, त्याच्यावरती गोल येईल, ठीक आहे. तशी आकृती आपल्याला पाहायची आहे. ते इथे जे मधातले 2 गोल आहेत इथे दिसत आहेत का नाही, म्हणून ही आकृती नाही आहे, ठीक आहे. इथे दिसत आहेत बघा, हे 2 गोल अर्धा गोल काढलेले आहेत, ठीक आहे. इथे पण रेष आहे, ह्याला जोडलेला आहे गोल, आणि इथे सुद्धा आहे, म्हणजे आपली आकृती आहे ऑप्शन नंबर बी. ही प्रश्न आकृतीशी ही जर आपण याच्यामध्ये बसवली तर उत्तराकृती, तर आपली आकृती पूर्ण होईल. ही जी आकृती आपण याच्यामध्ये जोडली तर. बाकीच्या ज्या आकृत्या आहेत बघा ह्या दिशा बदललेल्या आहेत, ही खाली आहे, ही या साईडला आहे, पण आपल्याला कुठे पाहिजे, सेंटरला जोडणारी आकृती पाहिजे, म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 15मध्ये खूप सोपी आकृती बघा, सेम दिसत आहेत सगळे तिन्ही बॉक्समध्ये. आता चौथ्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम त्याच्यासारखाच चौकोन सापडायचा आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये दिसत आहे का तसा नाही, ह्याच्यामध्ये पूर्ण या रेषा इथे पण काढलेल्या आहेत, इथे नाही आहे, इथे जोडलेले, याच्यामध्ये इथे जोडलेले आहेत, म्हणून हे नाही आहे. बीमध्ये याच्यातल्या सरळ रेषा आहेत, हा चौकोन आहे त्याच्यामध्ये ह्या अशा रेषा नाही आहेत, अशा काढलेल्या आहेत, ठीक आहे, म्हणजे अशा तिरक्या आहेत, आणि याच्यामध्ये या सरळ काढल्यात, म्हणून हे नाही आहे. सीमध्ये जास्त रेषा दिसत आहे, त्याच्यामध्ये फक्त 2 अशा रेषा मारलेल्या आहेत, याच्यामध्ये नाही. तर डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. ही सेम आकृती याच्यासारखीच आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा, हा रंगवलेला भाग बघायचा का आपल्याला. काय आहे ते 2 गोल दिसत आहेत, म्हणजे खाली पाण्यातील आकृती पण म्हणू शकतो ह्याला, ठीक आहे. पाण्यातील आकृती ही वरची आणि खालची सेम येईल, ठीक आहे. तर ही जी तिसऱ्या चौकोनातली जी आकृती आहे सेम आपल्याला त्याच्यासारखी खालची आकृती शोधायची आहे. तर हे येईल का नाही, हे जे रंगवलेलं आहे ते या साईडला यायला, म्हणून हे उत्तर नाही आहे बी. ह्याच्यामध्ये हे रंगवलेला भागमध्ये येत आहे, पण ही जी आकृती आपल्याला पाण्यातील म्हणजे त्याच्या उलट असते, तर ही उलट दिसत नाही आहे, साईडला आहे, त्याच्यामुळे हे उत्तर नाही. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सीमध्ये बघा, ही पाण्यातील आकृती तशी दिसत आहे, पण हे जे गोल आहे, ठीक आहे, हे गोल कुठे आहे, इथे असायला पाहिजे होतं. ही जी आकृतीचं इथं समोर येईल, तर हे इथे खाली आले, म्हणून हे पण उत्तर नाही. ऑप्शन नंबर डीमध्ये याचं गोल इथे बरोबर आले आणि बाकीचा शेप पण सेम आहे.
तर आरशातील आकृती ही पाण्यातील आकृती ही या आकृतीशी मिळती जुळती आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 17मध्ये याच्यामध्ये बाण दिलेले आहेत बघा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17मध्ये जे बाण आहेत बघा ते कसे दिसत आहेत. यामध्ये दिलेलं आहे, याच्यात आहे फक्त हा चौथा जो बॉक्स आहे हा रिकामा आहे. तर हे आणि हे, ठीक आहे, दुसरा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा म्हणून आपण दुसरा आणि हा तिसरा जो आहे त्याचे जे बाण आहेत बघा ते सेम आहेत. ठीक आहे, म्हणजे ही आणि ही आकृती सेम आहे. तर या आकृतीसारखीच आपल्याला ही आकृती शोधायची. याचा बाण कुठे आहे, वरच्या दिशेला जाते आणि खालचा जो आहे तो खालच्या दिशेला जात आहे. म्हणजे याच्यामध्ये आहे का, नाही. याच्यामध्ये तर काय झालेले रेष अशी नाही आहे. ठीक आहे, म्हणून हे उत्तर नाही आहे. याच्यामध्ये 2 रेषा आलेल्या आहेत, पण आपल्या ज्या बॉक्समध्ये आहेत दोन्हीकडून मारलेल्या नाहीत रेषा, म्हणजे हे पण नाही आहे. सीमध्ये दोन्ही बाण सेम वरच्या दिशेने जात आहे, त्याच्यामध्ये तसं नाही, एक वरी आहे एक खाली आहे, म्हणून हे पण नाही आहे. आता ऑप्शन नंबर डी पाहू. ह्याच्यामध्ये काय आहे, वरी जात आहे, हा बरोबर आहे, आणि एक खाली जात आहे बाण, म्हणजे ऑप्शन नंबर डी. आणि आपलं प्रश्नाकृती हे सेम आहे. ठीक आहे, म्हणून ही आकृती आपली त्याच्यामध्ये बसवली तर पूर्ण होऊ शकते. म्हणून प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. आता प्रश्न क्रमांक 18 पहा. याच्यामध्ये असा शेप आलेला आहे. ठीक आहे, आता वरच्या दोन आहेत, वरच्या दोन बॉक्स आहेत, त्याला जोडून अर्धगोल तयार झाले. आता सीमध्ये खालच्या याच्यामध्ये काय केले बघा, असा शेप काढला आहे. मग आपल्याला त्याच्या चौथ्या बॉक्समध्ये या साईडनं शेप काढलेला पाहिजे, या साईडनं अर्धगोल काढलेला असायला पाहिजे, याच्यामध्ये गॅप असायला पाहिजे. ठीक आहे, एमध्ये ए आपण जोडली तर ती आकृती याच्या सेम होईल, याच्या असं विरुद्ध पाहिजे आपल्याला, याच्या समोरासमोर, म्हणजे आरशातील आकृती कशी असते तशी असायला पाहिजे. तर ही आकृती तशी ही जोडली तर काय होईल, ही सेम याच्यासारखी होईल, पण या उलट अशी दिसणार नाही. म्हणून हे उत्तर नाही आपलं. बी मधला जो आकार आहे आपण हे याच्यामध्ये बसवलं तर आपलं हे प्रश्न आकृती जी आहे ती पूर्ण होईल, कारण हा शेप जो आहे याच्यासारखाच आहे आणि या उलट असा येणार आहे. आपण असं जोडला तर हे आणि आकृती सेम होईल आणि ही आकृती सेम होईल. म्हणून आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे बी. आता प्रश्न 19 पाहतो आपण. 19मध्ये काय दिले बघा, हा जो वरचा शेप आहे तसंच खाली आहे. ठीक आहे, म्हणजे पाण्यातील आकृती जशी असते तशीच आहे, फक्त त्याचे जे रंगवलेले भाग आहेत ते उलट केलेले आहेत. वरचे जो आहे रंगवलेला आहे, खाली नाही रंगवला, आणि याचा जो चौकोन आहे तो रंगवला नाही आणि खालचा रंगवलेला आहे, म्हणजे उलट केले. ठीक आहे, तर मग आपल्याला याच्या उलट आकृती शोधायची आहे. पाण्यातील बघायची आणि रंगवलेले सुद्धा भाग जे आहे ते उलटे करायचे. जे रंगवला आहे ते नाही रंगवायचा आणि जो रंगवलेला आहे तो नाही रंगवायचा. ठीक आहे, म्हणजे मग एमध्ये बघा, ए आकृती आपण इथे जोडली तर होईल का पहा. हे जे गोल आहे इथे हे रंगवलं नाही, हे जोडलं तर रंगवलेला भाग भेटेल आपल्याला. आणि हा जो शेप आहे पायऱ्यासारखा काढलेला आहे तो, हा जो चौकोन आहे हा कुठे बघा वरच्या साईडला आहे, मग इथे असायला पाहिजे खालच्या साईडला, पण एमध्ये वरच्या साईडला आला म्हणून ही आकृती नाही आपली. बीमध्ये हे दोन्ही भाग रंगवले पण आपल्याला एक रंगवलेला आणि एक नाही रंगवलेला पाहिजे, म्हणजे बी नाही आहे. सीमध्ये हाफ सर्कल रंगवलेला आहे. ठीक आहे, हे जो काढलेला आकार त्याच्या खालच्या साईडला चौकोन जोडला आहे. आपल्या हे वरचा आहे, खाली पाहिजे आपल्याला. आणि हा जो चौकोन आहे हा वरी रंगवलेला आहे, इथे रंगवला नाही आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. हे जे आहे आपल्या पाण्यातील आकृती येईल आणि त्याच्या हे रंगवलेले भाग जे आहे ते विरुद्ध येतील. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 20 पहा. याच्यामध्ये स्टार सारखा काढलेला आहे आकार, इथला भाग वगळलेला आहे. आपल्याला असा इथे काय पाहिजे, क्रॉस रेष असेल म्हणजे तिरकी लाईन असेल, त्याच्यावर हाफ सर्कल आणि स्टारचा अर्धा भाग राहिलेला जोडायचा आहे, आणि इथे एक कॉर्नरला सुद्धा हाफ सर्कल जोडलेला आहे. तर ही आकृती आपण याच्यामध्ये जोडली तर बरोबर येणार नाही, कारण ह्याच्यामध्ये जे सर्कलचा भाग आहे तो इथे नाही आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए कटलं. बीमध्ये
इथे हाफ सर्कलचे भाग आहेत पण स्टारचा आकार नाही आहे म्हणून हे सुद्धा नाही आहे. सीमध्ये हे जे रेषा आहेत हे आपल्याला इथे असायला पाहिजे होत्या. तो स्टारचा जो भाग आहे इथे यायला पाहिजे होता, इथे जोडलेला, पण हे इथे उलटा आला आहे म्हणून हा नाही आहे. ऑप्शन नंबर डी मध्ये पहा, हे हाफ सर्कल ते बरोबर आहे जोडलेले आणि हे आकारसुद्धा जोडलेत आपण, पूर्ण आपलं स्टार तयार होईल म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. ही प्रश्न आकृती आपली पूर्ण होईल हे जे आपण आकृती ती काढली तर. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ समजत आहे की नाही मला काही उत्तर देत जा, कमेंट करून सांगत जा. समजत असेल तर तेवढंच मलाही चांगलं वाटेल की तुम्हाला माझं समजवलं ते काहीतरी समजत आहे, आकृत्या कळत आहेत. अजून माझं काही तुम्हाला प्रश्न जे समजले नसतील तर ते विचारू शकता, कमेंट करून सांगा मला हे प्रश्न समजलेला नाही, मी ते एक्सप्लेन करून सांगेल. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या पुढचे पण व्हिडिओ मी तयार करणार आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला लगेच अपडेट येत राहील त्याचं. हा प्रश्न क्रमांक 21 पहा, याच्यामध्ये ह्या पाकळ्या काढलेल्या आहेत आणि त्याचा एक एक भाग रंगवलेला आहे बघा. ठीक आहे, या साईडचा आहे, इथे या साईडचा आहे, इथे या साईडचा आहे. आता इथे कोणता येईल, आता इथला रिकामा येणार आहे, इथे रंगवलेला नसेल आणि इथे रंगवलेला असेल, म्हणजे इथला जो आहे तो कोरा भाग येईल आणि इथला रंगवलेला येईल. तर अशी आकृती आपल्याला शोधायची. ए जर आपण इथे जोडली तर दोन्ही रंगवलेले होतील. ठीक आहे, म्हणून हे उत्तर नाही आहे. बीमध्ये हा रंगवलेला नाही आहे आणि इथे रंगवलेला आहे आणि हे जे गोल आहे काढलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. हे बरोबर प्रश्न आकृतीशी जोडलं तर आपण आपली प्रश्न आकृती पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे, म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 22 मध्ये बघा, ही आकृती खूप सोपी आहे. ठीक आहे, एक वर्तुळ काढलेलं आहे, त्याच्यातला एक भाग गाळलेला आहे. ठीक आहे, आणि बाण आहेत बाहेर साईडला जाणारे. तर सेम अशी आकृती आपण इथे हाफ सर्कल जोडायचं आहे, असं इथला भाग जोडायचा आहे आणि इथे एक बाण येईल. तर हे असं उत्तर कुठे आहे बघायचं, ए मध्ये आहे का. ठीक आहे, हा भाग बरोबर याच्यामध्ये बसवला तर आपली आकृती पूर्ण होणार आहे, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. जर आपल्याला लगेच लक्षात येत असेल तर आपण दुसऱ्या आकृत्या जास्त पाहायची गरज नाही, तुम्ही फक्त एक नजर टाकून घेत जा ही आकृती कशी काढलेली आहे. मग आपल्याला त्यातलं जे उत्तर बरोबर वाटलं ते पटकन गोल करून टाकायचं, फक्त जास्त गडबड करायची नाही, व्यवस्थित आकृत्या पाहायच्या, त्याच्यानंतरच आपलं उत्तर गोल करायचं आहे. प्रश्न क्रमांक 23 मध्ये तिन्ही जे बॉक्स दिले त्याच्यामध्ये सगळ्या सेम आकृत्या आहेत बघा, तशीच आपल्याला चौथी आकृती शोधायची आहे. ठीक आहे, तर याच्यासारखीच आकृती ऑप्शन नंबर ए मध्ये दिसत आहे का बघा, हे 3 लाईन आहेत, त्याच्यामध्ये आडवी रेष ओढलेली आहे, सेम याच्यासारखीच आकृती दिसत आहे, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. बाकीचे जे आहेत ते बघा या साईडला काढलेले आहेत, हे आपली जे आहे सेम याच्यासारखीच आहे, पण ही जी आहे त्याच्या उलट दिसत आहे. ठीक आहे, आरशातील आकृती म्हणू शकतो. बाकीच्या दुसऱ्या आकृत्या कोणत्याच ह्याच्याशी जुळणाऱ्या नाही आहेत आणि आपली आकृती प्रश्न आकृती पूर्ण होऊ शकत नाही दुसऱ्या जर आपण त्याच्यामध्ये ऑप्शन टाकले तर. म्हणून आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 23 ऑप्शन नंबर ए. आता प्रश्न क्रमांक 24 मध्ये बघा, चौकोन काढला आहे, छोट्या छोट्या रेष काढलेल्या आहेत आणि त्याच्या कॉर्नरनी रेषा जोडलेल्या आहेत. ठीक आहे, तर आपल्याला तशी आकृती पाहिजे. इथे छोटी रेष येईल, इथे एक मोठी लाईन येईल आणि इथे एक येणार आहे. ठीक आहे, तशी आकृती पाहिजे. ए आहे का तशी, नाही, ही पूर्ण जोडलेली साईड आणि या साईडला आहे, आपल्याला या साईडला पाहायचं आहे. ठीक आहे, चुकलं. बी मध्ये खाली आहे, आपल्याला खाली नाही, इथे मध्ये पाहिजे, वरच्या साईडला, लेफ्ट साईडला. तर सी मध्ये तशी आकृती आहे बघा, इथे वरी छोटीशी रेष आहे, पुन्हा खाली एक मोठी आहे, त्याला जोडलेली आहे, म्हणजे उत्तर आहे आपला ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 24 उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 25 मध्ये बघा, हा मधातला जो भाग आहे रंगवलेला आहे, त्याच्यावरती रेषा आहेत आणि त्याच्यावर डॉट डॉट दिलेले आहेत छोटे छोटे. ठीक आहे, तर अशीच आकृती आपल्याला इथे जोडायची आहे. इथे असं शेप येईल, तो रंगवलेला असेल, त्याच्या वरच्या रेषा ज्या आहेत ते बघा, ह्या वरच्या डाव्या साईडच्या पाहिल्या तर खालच्या साईडला मारल्या आहेत. ठीक आहे, ही पाण्यातील आकृती म्हणू शकतो. सेम जी आकृती आहे ती पाण्यातील आकृती. मग याच्यासारखी आकृती आपल्याला पाण्यातील आकृती जोडली तर आपली प्रश्नाकृती पूर्ण होणार आहे. तर ए ऑप्शन जोडल्यानंतर काय होईल बघा,
हे जे आहे आकार हा खाली गेला आहे, म्हणजे इथे येईल हा रंगवलेला भाग, म्हणून आपलं हे उत्तर नाही. बीमध्ये पण तसंच झालं आहे, ही आकृती अशी काढलेली आहे, पाण्यातील नाही आहे म्हणून बी नाही आहे. सीमध्ये ही पाण्यातील आकृती असू शकते बघा, रेषा बघा त्याच्या ह्याचा हा रंगवलेला भाग इथे जोडला तर बरोबर होईल, आणि ह्याच्या खाली रेषा आल्यात आणि डॉट डॉट आहेत, म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ही याची पाण्यातील आकृती आहे. प्रश्न क्रमांक 26, याच्यामध्ये पानाचा आकार काढला आहे आणि उरलेला जो भाग आहे आपल्याला तो जोडायचा आणि आकृती पूर्ण करायची. ठीक आहे, याच्यामध्ये बघा कसा येईल आकार, असं इथे हा पानाची रेषा येईल. ठीक आहे, आणि मधातले जे रेषा छोट्या छोट्या रेषा जोडलेल्या आहेत ते इथे असा भाग येईल, इथे एक येईल आणि हा एक भाग. ठीक आहे, अशी आकृती आपल्याला शोधायची. याच्यामध्ये 1 2 3 लाईन आल्यात, आपल्याला फक्त एक आडवी रेष पाहिजे आणि हा पानाचा भाग जोडलेला पाहिजे. हे उत्तर नाही आहे. याच्यामध्ये हा बी याच्याशी जोडला तर आपलं प्रश्नाकृती पूर्ण होणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे पान जो आहे ते पूर्ण होईल. आपण प्रश्न क्रमांक बी याच्यामध्ये उत्तर लिहिलं तर, त्याच्यामुळे याचं प्रश्न क्रमांक 26चं ऑप्शन नंबर बी हे उत्तर आहे. तर 27 पहा, प्रश्नाकृती आहे 27. ह्याच्यामधले चौकोन पाहायचेत. ठीक आहे, 1 2 चौकोन आहेत मधातले, आणि त्याच्यामध्ये छोटासा चौकोन काढला आहे. तर इथला भाग आपल्याला अगोदर असा जोडावा लागेल, परत इथे एक छोटासा चौकोनाचा भाग राहिलेला आहे तो जोड, आणि नंतर हे वरचा एक जोडायचा आहे, आणि इथे ह्या रेषा मारलेल्या इथे येतील, म्हणजे हे पण आपण काय म्हणू शकतो, याला पाण्यातील आकृतीच म्हणू शकतो. सेम आकृती आलेली बघा. आता ही खालची जी आहे तशीच आपल्याला वरची आकृती पाहिजे, तर हे जे आहे ही येईल का पाहायचं. ठीक आहे, ही आकृतीचा हा भाग जोडला इथे, पण हा जो भाग आहे तो कुठे यायला पाहिजे होता, या साईडला यायला पाहिजे होता, पण हा इथे दाखवला आहे त्यांनी, इथे ऑप्शन नंबर एमध्ये इथे वरती आला, इथे रेषा पाहिजे आपल्याला. ठीक आहे, म्हणून उत्तर हे ए नाही आहे. बीमध्ये वरती रेषा आहेत, हा भाग इकडे आहे, पण इथे पण रेषा आलेली आपल्या इथे आहेत का, नाही, मधातल्या साईडला रेषा येणार नाहीत, म्हणून हे पण नाही आहे. ऑप्शन नंबर सीमध्ये बघूत आपण. ठीक आहे, हे काय झालेलं आहे, खाली काढलेली आकृती आपल्याला कुठे पाहिजे, हा जो भाग आहे इथे असायला पाहिजे होता, म्हणजे आपलं हे सेंटरला बरोबर आलं असतं, म्हणून ऑप्शन नंबर सी सुद्धा उत्तर नाही आहे. ऑप्शन नंबर डीमध्ये बघा, हे जे काढलेले आहेत हे बरोबर आहे. ठीक आहे, हा रेषासुद्धा खाली आहेत त्या वरती येणार, आणि हे जे आहे भाग जोडलेले हे सगळे बरोबर आहेत, म्हणजे प्रश्न आकृती आपली ही जर आपण ऑप्शन नंबर डी केलं तर याची पूर्ण आकृती होईल, प्रश्नाकृती पूर्ण होणार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 27चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. तर प्रश्न क्रमांक 28, हा भाग सेम आहे विरुद्ध दिशेला. ठीक आहे, ह्या विरुद्ध दिशा आहेत दोन्ही, तर त्याचं सेम आकृती आहे. आता याच्यातली आकृती आपल्याला अशी सेम शोधायची आहे, याच्या विरुद्ध असलेली. ठीक आहे, तर कोणती येईल बघा, हे येईल का नाही, याच्यामध्ये गोल आहे रंगवलेला, याच्यात नाही आहे. ठीक आहे, बीमध्ये सुद्धा नाही आहे, सीमध्ये आहे, पण या साईडला आहे, आपल्याला या साईडला गोल पाहिजे होतं, म्हणजे हे मधातलं रंगवलेलं गोल इथे पाहिजे होतं, आणि हा भाग इथे जोडलेला पाहिजे होता. ऑप्शन नंबर सी सुद्धा नाही आहे. डीमध्ये हा जोडलेला भाग जो आहे तो गोल त्याच्याबरोबर येत आहे, आणि याच्यामध्ये या रेषा आहेत, याच्यामध्ये नाही आहेत, म्हणजे आपल्याला ह्या आकृतीसारखीच इथे आकृती असायला पाहिजे होती, तर ऑप्शन नंबर डी आपले उत्तर असेल. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 29मध्ये तर प्रश्न क्रमांक 29मध्ये काय केले बघा, एक उभी रेषा आडवी रेषा आहे, त्याचा अर्धा भाग काढलेला आहे. आपल्याला हे उरलेला भाग अर्धा काढून मग आपला त्रिकोण पूर्ण करायचा आहे, म्हणजे प्रश्नाकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर आपल्याला इथे जोडण्यासाठी कोणता आकार पाहिजे, अशी एक रेष आणि अशी एक रेष. ठीक आहे, त्याच्या ऑप्शन ए तसा दिसत आहे का नाही, याचं हे कसं दिसत आहे, खूप उभा आकार काढलेला आहे, म्हणजे हे येणार नाही. बी याच्यामध्ये जर जोडलं तर आपला पूर्ण त्रिकोण तयार होईल बघा, असा काटकोन त्रिकोण. ठीक आहे, म्हणजे उत्तर आपला ऑप्शन नंबर बीच आहे 29. प्रश्न क्रमांक 30 पहा,
याच्यामध्ये विरुद्ध दिशेला जी आकृती आहेत त्या सेम आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये सेम दिसत आहे. आता ही जी आकृती आहे आपल्याला अशीच आकृती इथे शोधायची आहे, समोरासमोर आली पाहिजे त्याच्या. तर ऑप्शन नंबर ए हे येणार नाही, कारण हा रंगवलेला भाग नाही याच्यामध्ये कुठेच, तर इथे रंगवलेला आहे. बी मध्ये याच्यामध्ये बघा चेक्स काढलेले, याच्यामध्ये फक्त तिरक्या लाईन आहेत म्हणून हे बी सुद्धा नाही आहे. सी मधली जी आकृती आहे तर ही आपण जोडली तर हे आपलं उत्तर येऊ शकतं, कारण हे जो बॉक्स आहे आपण इथे पूर्ण जशाला तसा काढला, हा शेप काढला तर आपलं ही प्रश्नाकृती पूर्ण होईल. म्हणून आपलं प्रश्न क्रमांक 30चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. तर प्रश्न क्रमांक 31 पहा. 31 मधले जे 3 बॉक्समध्ये काढल्या आकृत्या ते सेम आहेत. चौथा भाग आपल्याला शोधायचा आहे. फक्त कसा येईल चौथा, याच्यासारखंच इथे गोल येईल, इथे एक रेष येणार आहे आणि याच्यावरती अर्ध गोल जोडून पुन्हा रेष मारलेली आहे तिरकी, ठीक आहे, या कॉर्नरपासून. तर अशा आकार आपल्याला शोधण्यासाठी इथलं सेंटरचे जे गोल आहे ते पाहायचं इथे आहे का नाही, त्याच्यामुळं ते उत्तर नाही आहे. बीमध्ये बीची जी आकृती आहे ही लेफ्ट साईडला दिलेली आहे बघा, हे जे गोल आहे हे लेफ्टला आलेले, आपल्याला पाहिजे राईटला आणि वरच्या साईडला पाहिजे, हे चूक. सीचं जे गोल आहे ते खाली आले, ही आणि आकृती जुळत नाही, ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक डी मध्ये याचं गोल जे आहे ते बघा वरच्या साईडला आले, ह्याचा अर्ध गोल जोडलेलं सुद्धा आहे. ही जी आकृती आहे आपली ऑप्शन नंबर डीची याच्यामध्ये बसवली तर आपली प्रश्नाकृती पूर्ण होईल. तर प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 32 पहा. ही पण खूप सोपी आकृती आहे. प्लस दिलेले आहेत आणि इथे एक लाईन मारलेली आहे, रेष आहे तिरकी. ती रेष वरच्या बॉक्सपासून खालच्यापर्यंत पूर्ण केलेली आहे. तर आपल्याला हे दुसरा जो बॉक्स आहे तो रिकामा दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला किती प्लस येतील ते पाहायचं आहे. इथे 1 आहे, इथे 2 प्लस आहेत, तरी 1 2 इथे 3, तर इथे किती येणार 4 प्लस येतील. आणि ही जी रेष आहे ती उरलेली एक छोटीशी रेष येईल, ठीक आहे. इथे 4 प्लस आणि इथे छोटी रेष असलेली आकृती पाहायची आहे. 4 प्लस आहेत पण ही रेष खूप मोठी आहे म्हणून हे उत्तर नाही आहे. याच्या बी मधलं सुद्धा काय, ही रेष खूप मोठी दिसत आहे आणि खूप तिरकी आहे, आपल्याला छोटीशी रेष पाहिजे म्हणून हे उत्तर नाही आहे. सी मधलं जे आहे ती आकृती याच्यामध्ये आपण जर बसवली तर हे प्रश्न आकृती आपली पूर्ण होणार आहे, म्हणून उत्तर आहे आपला ऑप्शन नंबर सी. आता प्रश्न क्रमांक 33 पहा. 33 मध्ये हे पण आकृती खूप सोपी आहे. सरळ सरळ एक चौकोन काढलेला आहे उभा, ठीक आहे. फक्त मग काय करायचं, आपल्याला फक्त एक रेष इथे असायला पाहिजे तर आपला हा पूर्ण चौकोन तयार होईल. तर एक तिरकी रेष असायला पाहिजे. ऑप्शन नंबर ए याच्यामधली जी रेष आहे इथे आपण जोडली तर आपला हा पूर्ण चौकोन तयार होईल, म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 34 मध्ये पहा. हे जे आकृत्या आहेत 34 मध्ये काय केले बघा, ह्या जे रेषा आहेत त्या सगळ्या सेम आहेत, ठीक आहे. म्हणजे चौकोनामध्ये सगळीकडून या रेषा सेम काढलेल्या आहेत. फक्त हा जो आकार आहे मधातला हा असा आहे, ठीक आहे. या दुसऱ्या पहिल्या बॉक्समध्ये असा आला आहे, पहिल्या बॉक्समध्ये असा आहे, ठीक आहे. म्हणजे या साईडनं अशी आकृती काढलेली आहे, ठीक आहे, अशी. तर ह्या चौथ्या बॉक्समध्ये कसं येईल, असं येईल आणि इथे ह्याच्यामध्ये येणार आहे, याचा आकार असा येईल आणि अशी, ठीक आहे. इथे तिरकी लाईन आणि इथे छोटी लाईन जोडल्या जाऊ शकते. म्हणजे हे आणि हे समोरासमोर आकृती आहे, फक्त ह्याचे जे दिशा आहे या साईडला आहे या साईडला आहे, ठीक आहे. म्हणजे हे पहिला आणि चौथ्या बॉक्समध्ये आपल्याला काय पाहिजे, हे समोरासमोर येईल रेष, ठीक आहे. आणि हे जे आहे या साईडला आहे लेफ्टला, इकडे आपल्याला येणार राईटला, ठीक आहे. ही आपली आकृती जर अशी जोडली आपण तर ए मध्ये तशी आहे का, नाही आहे. बी मध्ये सुद्धा इथे 2 रेषा कुठेच दिसत नाही आहेत बी मध्ये, ह्या 2 रेषा, म्हणून बी नाही आहे उत्तर. सी मध्ये बघा, आता हा आपल्याला आकार असा आहे ना, तर इथे उलटा पाहिजे, ठीक आहे. इथे आहे बरोबर आहे आणि ह्या 2 रेषासुद्धा आहेत, म्हणजे आपला 34चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. हे आपले आपण तिथे काढलं तर आपली प्रश्नाकृती पूर्ण होणार आहे. प्रश्न क्रमांक 35 पहा.
35 मध्ये जी आकृती आहे ही दुसरी आणि तिसरी आकृती ही उलट आहे. ठीक आहे, उलटी काढलेली आहे, म्हणजे आरशातली जशी असते तशी आरशातील आकृती. तर आता आपल्याला चौथी सारखी आरशातील आकृती पाहायची, तशी आकृती काढायची आहे पहिल्या बॉक्समध्ये. तर याच्यामध्ये कसं काढलं आहे, हाफ सर्कल काढलेला आहे आणि मधातून तिरकी रेघ आहे. तर ए मध्ये तसं दिसत आहे का, तसं आहे, फक्त हे त्रिकोण जे आहेत याच्यामध्ये कुठेच नाहीत, म्हणून आहेत पण छोटे छोटे. ह्याच्यामध्ये मोठे काढलेत, याच्यामध्ये बघा छोटे दिसत आहेत, त्याच्यामुळे हे उत्तर नाही. बी मध्ये तसं दिसत आहे का, बघा हेच जोडलेलं आहे, गोल विरुद्ध येईल, बरोबर आहे. हे त्रिकोण जे आहेत छोटे छोटे हे पण इथे येतील. ठीक आहे, म्हणून आपलं हे उत्तर बी, ऑप्शन नंबर बी, 35चं ऑप्शन नंबर बी हे आपण जर इथे काढलं तर आपली आकृती पूर्ण होईल. 35चं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. आपल्याला जर एखादं समजत नसेल तर आपण अशी इथे आकृती याच्यासारखी सेम काढायची असेल विरुद्ध दिशेला किंवा पाण्यातील आकृती, तर आपण इथे असं थोडंसं काढून सुद्धा पाहू शकतो, म्हणजे आपल्याला समजून जाईल की आपली प्रश्न आकृती पूर्ण होत आहे की नाही. ठीक आहे, तुम्हाला एवढ्या आकृत्या समजल्या का? समजल्या नसेल तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. याच्या पुढचा भाग मी पुढच्या पार्टमध्ये टाकेल. या पहिल्या भागामध्ये 35 आकृत्या सांगितल्या आहेत, त्या पाहून घ्या एकदा. ठीक आहे, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.